श्री नरेंद्र दामोदर दास मोदी। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। जून 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेणं ही भारतीय राजकारणासाठी मोठी कलाटणी होती। स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजपचं बहुमतातलं सरकार बनलं। सत्तेत येताच मोदींनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली। स्वच्छ भारत अभियानामुळे भारतीयांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं। 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी झाली आणि संपूर्ण देशाला धक्का बसला। 2019 मध्ये राम जन्मभूमीवर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि संपूर्ण देशात जल्लोष झाला। जानेवारी 2024 मध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पार पडली। मंदिर उभारणीमध्ये केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नसली तरी कोर्टात भक्कमपणे बाजू मांडण्यात भूमिका होतीच आणि त्यामुळे एकंदरीत राम मंदिराचं श्रेय मोदींनाच दिलं जातं। 2019 मध्येच कलम 370 मधून काश्मीरचा उल्लेख वगळण्यात आलाय। त्यामुळे काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द झाला आणि घटनात्मकरित्या जम्मू आणि काश्मीर पूर्णपणे आणि सर्वार्थानं भारताचाच भाग आहे हे अधोरेखित झालं। तिहेरी तलाक सुप्रीम कोर्टानं रद्द केला तेव्हाही त्याचं श्रेय मोदींनाच दिलं गेलं। नंतर कोविड काळातही काही अपवाद वगळता मोदी सरकारनं उत्तम कामगिरी केली। खास करून लसीकरणात भारतानं मोठी मजल मारली। राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सुद्धा मोदींनी उत्तम गुण मिळवले। 2017चे सर्जिकल स्ट्राईक, 2019चा बालाकोट हल्ला आणि 2025चं ऑपरेशन सिंधूर या तीनही ऑपरेशन्समध्ये भारतानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला। पायाभूत सुविधा, UPI, थेट लाभ हस्तांतरण यासारख्या दूरगामी गोष्टींवर मोदींनी बराच भर दिला। पण एका गोष्टीत मात्र मोदींना अजूनही यश आलेलं नाही, ते म्हणजे भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवणं। सरकारी कामाचा वेग आणि काही अधिकाऱ्यांची मुजोर वृत्ती याला अजूनही आळा बसलेला नाहीये। या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल जनतेला मोदींकडून मोठ्या अपेक्षा आहेत। तिसऱ्या टर्ममधील उत्तरार्धामध्ये मोदी या अपेक्षा पूर्ण करतात का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।